नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून मी आलेले आहे घरी. घरी येऊन फ्रेश झाले आणि आता मी बनवणार आहे स्वयंपाक. आज आहे आमच्या घरी गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन. मागचे 3 दिवस मी गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन केलं होतं आणि त्या ग्रंथाचं आज मी उद्यापन करणार आहे. सध्या ना वाटाण्याचा सीझन चालू झालेला आहे. बाजारात खूपच ताजे हिरवेगार असे वाटाणे मिळत आहेत, त्यामुळे मी आज वाटाण्याची भाजी बनवणार आहे. सर्वात अगोदर मी मसाले भात बनवणार आहे. काय काय तयारी घेतली ते चला दाखवते. कोणताही पदार्थ बनवायचा असेल ना तर सर्व तयारी अगोदर घेऊन ठेवायची, म्हणजे स्वयंपाक करताना आपली गडबड उठत नाही. कुकर ठेवलेला आहे गॅसवर, त्याच्यामध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला. इकडे भाजी बनवण्यासाठी वाटाणे भाजून घेते. एवढी सर्व तयारी करून पण ना मी गाजर घ्यायचं विसरलेच होते बघा. आता गाजर घेतलंय, ते चिरलंय. रात्रीचे 9 वाजलेले आहेत. सर्व स्वयंपाक बनवून तयार झालंय. मी ज्या व्यक्तीला जेवायला बोलवलं होतं त्यांनी अचानक मला नाही येणार म्हणून सांगितलं. तेही मी फोन केल्यानंतर, म्हणजे आपण जर कोणाला बोलवलं असेल किंवा आपण त्याच्या घरी जातो म्हणून सांगितलं असेल तर मी येऊ शकत नाही हे सांगणं सुद्धा कर्तव्य असतं आपलं. आणि त्यांनी मला सांगितलंच नाही. सगळा स्वयंपाक वगैरे तयार करून ठेवलंय आणि आता त्यांना जेवायला या म्हणून फोन केला तर त्यांनी सांगितलं नाही, आम्ही बाहेर आलोय आणि नाही येऊ शकत. आता काय करणार? ऑन टाइम कोणाला बोलवायचं असा प्रश्न पण पडलाय, कारण रात्रीचे 9 वाजलेत. बऱ्यापैकी लोकांचे जेवण झालेले असतात. आताच ना मी समू आणि अमोल दादांना फोन केलाय. त्यांना विचारलं की तुम्ही येऊ शकता का. मला माहिती आहे की त्यांच्या घरी जेवण लेट असतं, ते रात्री 11 वाजता वगैरे जेवतात, तर ते येऊ शकतील म्हणून मी त्यांना फोन केलाय. आता ते सांगतील की येऊ शकतात की नाही ते. तुझ्या बाबांना खायचं आहे खाकरा. हा मेथी खाकरा आणलेला होता, मी देते त्यांना. इकडे नीतू आणि आजीचं ना चांदो मामा बघायचं चाललंय. कुठे चांदो मामा दिसतोय का आम्हाला? थांब बघू दे. वाव, बघा डिसेंबर महिन्यातला चंद्र आपल्याला दिसतोय. काय म्हणले चांदो मामाचं गाणं? अरे वा, छान छान. खाकरा खाल्ला का? नीतू ना तिची सायकल चालवण्याचा प्रयत्न करते. तिला अजून तर काही पॅन्डल मारता येत नाहीये, पण ती हळूहळू शिकते आता. चला, कम ऑन. गेली गेली गेली, मागे गेली. तशीच घे, पुढे ये. ये, बघू बघू बघू. जमली जमली जमली. आहा, जमली नीतूला बरं का. समू आणि अमोल दादा घरी यायला तयार झालेत. ते देखील बाहेर गेले होते. अर्धा पाऊण तास लागेल म्हणाले. मी म्हटलं ठीक आहे, या तुमच्या वेळेने. मन बरं वाटतं बाबा कोणीतरी येत आहे, नाहीतर एवढं केल्याचं सगळं असं दुःखच होतं. ग्रंथाचं फक्त वाचन करून फायदा नाही, त्याचं उद्यापन पण चांगलं झालं पाहिजे. आणि मी प्रत्येक वेळी कोणाला ना कोणाला तरी जेवण घातलेलं आहे, आणि आज मी स्वयंपाक बनवून पण जर कोणाला जेवता नसतं आलं तर मग त्याचं वाईट वाटलं असतं. समू आणि अमोल दादा घरी आलेले आहेत. स्वागत आहे तुमचं, या. जेवणाचं ताट बनवून झालेलं आहे. हे आहे आजचं आपलं स्पेशल जेवण. आता आपण अगोदर देवाला नैवेद्य दाखवूया. आता आपण ना आपल्या ग्रंथाची पूजा करून घेऊया, देवाला नैवेद्य दाखवूया. सर काय जरा पाहिजे अंगठीच ठेवायचं. तिचं पण करायचं का?
दोघंच असते का? आहे आता दोघं सगळं मिळाले. झालं? जेवायला वाढलेलं आहे, आता सगळेजण जेवतील. सर्वांचं छान असं जेवण करून झालेलं आहे. आता मी ओटी भरते समूची आणि अमोल दादांना नारळ वगैरे द्यायचा. समू आणि अमोल दादा आता देवाच्या पाया पडतात. दत्ताचंच आहे नाही. समू आणि अमोल दादा आता निघालेले आहेत. बाय बाय, गुड नाईट. किती होते का समू? म्हटलं पण यांना परवा दिवशी तुम्हाला घ्यायचं का जर्किंग घेऊ दे का? जर्किंग घेऊ का? निघालेले आहेत समू आणि अमोल दादा. बाय. हा, तुम्हालाच थँक्यू, तुम्ही आलात. जेवण झाल्यानंतर खाण्यासाठी सर्वांना पान आणलेलं आहे. मसाला पान खाऊया. हे बघा नीत तुझं काय चाललंय, काय करते तू? उतर खाली. नीत तुला काय झालं रडायला? काय झालं सांग ना. असं केलं? थांब मी सांगते बाबांना. ओके. हां ओके. रात्रीचे 12:30 वाजलेत. समू आणि अमोल दादा गेले मगाशी, त्यानंतर राहिलेली कामं आवरली आणि आता निवांत बसले. थोड्या वेळाने झोपायचं. तर छान असं निर्विघ्नपणे आपलं गुरुचरित्राचं पारायण पार पडलेलं आहे. उद्यापन देखील छान झालं. मला तर काळजीच वाटू लागली होती की कोणी भेटतंय की नाही जेवायला, पण भेटले. समू आणि अमोल दादा वेळेवर आले. तुमच्या मनात देखील गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल ना, तर लगेच पारायणाला बसा आणि सगळ्यांचंच हे छानपणे पार पडतं. नियम आहेत, नियमांचं पालन करायचं. जेवढे आपल्याला जमतील तेवढ्या नियमांचं पालन केलं तरी चालेल. तर असा होता माझा आजचा व्लॉग आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये.